नाशिकच्या तपोवन परिसरातील वनसंपदा अबाधित राहावी, सुरक्षित राहावी यासाठी वेगवेगळ्या संस्था संघटना मैदानात उतरलेल्या असताना आता नाशिकचे हे दिव्यांग बांधवसुद्धा तपोवन परिसरात आलेले आहेत। हे सगळे दिव्यांग बांधव जे आहेत ते या ठिकाणी झाडं तोडू नये यासाठी तपोवनामध्ये दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत काही बांधव आहेत। काय नेमकी तुमची भूमिका आहे आणि का आज या ठिकाणी आलेला आहात? आम्ही सर्व नाशिक जिल्ह्यातील दिव्यांग बांधव या ठिकाणी नाशिकचा श्वास वाचवण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे। आम्हाला प्रशासनाला हीच विनंती आहे, आज कोरोना काळामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस आपल्याला हा श्वास विकत घ्यावा लागला, तो भेटत नव्हता, त्यावेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली होती आणि हाच श्वास आज आपले हे प्रशासन तोडायला निघाले आहे। आमच्या सर्व दिव्यांग संघटनेच्या वतीनं आम्ही सरकारला विनंती करत आहोत का येणारा काळ हा खूप भयानक असणार आहे। आम्ही जर हे झाडं तोडवण्याचं थांबवलं नाही तर पुढील काळामध्ये अजून ह्याच पद्धतीचे आंदोलन आम्ही दिव्यांग संघटनेच्या वतीनं चालू ठेवणार आहोत। आपण या ठिकाणी आलात, आपण सगळी पाहणी केली, नेमकं काय वाटलं तुम्हाला? तर इथं आलो आहे आम्ही। एक नाशिकची एक पावित्र्य भूमी आहे आणि त्या भूमीतला ऑक्सिजन जर कमी करत असेल हे शासन, हे चुकीचं आहे ना। तर ते कुठेतरी राखलं गेलं पाहिजे। कोरोना काळात या ऑक्सिजनची किंमत काय आहे सगळ्यांनाच कळाली होती आणि अजूनही काही काळानंतर हे बघा, झाडं तोडले, झाडामुळे बाष्पीभवन होतं आणि पाऊस पडतो। झाडं नसल्यात ऑक्सिजन असेल का? प्रत्येकाला प्रत्येक घरी तुळशी तरी लावली जाते, एक झाड तरी लावलं जातं। प्रत्येक पावसाळ्यात झाडं लावतात पर्यावरण राखण्यासाठी। जर हेच पर्यावरण शासन नष्ट करत असेल तर हे चुकीचं आहे। काय सांगाल ताई, तुम्ही या ठिकाणी आलेला आहात? आम्ही आज सर्व दिव्यांग बांधव इथे तपोवनातील हे वृक्ष तोडीचा जो शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याचा विरोध करण्यासाठी आलेलो आहोत। नाशिकचा आत्मा हा तपोवन भूमी आहे। सगळे नाशिककर जेव्हा आपल्याला प्रदूषणाने आपण त्रस्त होतो त्यावेळेस आपण एक शुद्ध हवा घेण्यासाठी आम्ही सगळे नाशिककर तपोवनात जमत असतो आणि हे शुद्ध हवाच आज काढून घेण्याचा जेव्हा शासनाने निर्णय घेतलाय तेव्हा आम्हाला असं वाटत आहे की आमचं एक दिव्यांग अंग जसं आम्ही नसताना जसं त्रासाने जगत आहोत तसं तपोवनातले हे झाडं जर तोडले गेले तर सगळ्या नाशिककरांना दिव्यांग असल्याचा अनुभव येणार आहे भविष्यामध्ये। आपण बघतोय की हे सगळे दिव्यांग बांधव जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तुम्ही तुमच्या वाहनांनी या ठिकाणी आलेले आहात, काय भावना आहे? माझी प्रशासनाला आणि या जे हे जे लोक आहेत, आता म्हणजे जी संख्या आहे, दोन पायाने दृढ असलेले हे जे लोक संख्या आहेत, नाशिककरांना जागे व्हा। कारण ही तपोवन भूमी ही आपली रामाची भूमी आहे। ह्या भूमीला आपण नष्ट नाही होऊ द्यावं ह्यासाठी तुम्ही, जर आम्ही सक्षम नाही आहेत, दोन हात नाही आहे, पाय नाही आहे, दिव्यांग व्यक्ती जर आज इथं आपले हे वृक्ष वाचवण्यासाठी आज पुढे आलेले आहेत तर तुम्ही घरी बसून काय करतायत नाशिककरांनो? आपण बघतोय नाशिककरांनो जागे व्हा, या सगळ्या लढ्यामध्ये पाठिंबा द्या अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी आणि या झाडांच्या संवर्धनासाठी हे नाशिक जिल्ह्यामधले दिव्यांग बांधव जे आहेत ते तपोवनात दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे दिवसागणिक या संपूर्ण वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था संघटना या मैदानात उतरल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।